नमस्कार मित्रांनो. आज 14 ऑगस्ट 2025. आज आपण लाईव्ह ट्रेडिंग करायचा प्रयत्न करूया. बघूया काय होतंय मार्केटमध्ये आणि कशा प्रकारे मार्केट आपल्याला आज ट्रेड देतं. थोडंसं बघण्यासारख्या गोष्टी असतील आज, कारण का न्यूज सेशन जवळपास संपत आलंय. आज लास्ट सेशन असेल. बघू, मार्केटने एक जबरदस्त बुलिश मोमेंटम दिलं नाही. आज काय करतं मार्केट चेक करण्यासारखं असेल. थोडंसं टाइम फ्रेम आपण छोटा करूया. छोट्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी करतात. मार्केट आज अपसाईडला जाईल असं भरपूर लोकांचं मत आहे. बघूया काय होतं. डाटा सेम सांगतोय वरच्या साईडला जाईल असं, पण न्यूजला सांगतायत. बघू, आपण प्रिडिक्शन करायचं की कशा प्रकारे मार्केट मोमेंटम देईल. एकंदर जर मार्केटचा ट्रेंड बघितला तर मार्केटचा ट्रेंड थोडासा डिफरंट आहे. इथून एक शॉर्ट पोझिशन घेऊ शकतो. हा एक रिजेक्शन ब्लॉक आहे, पण थोडंसं वेट करूया आपण. मी थोडस टाइम फ्रेम चेंज, प्रीमियमचा चार्ट लावून बघतो मित्रांनो काय गोंधळ आहे. लगेच आपण कुठल्याही डिसिजन वरती येणार नाहीये. आपण थोडंसं अनालिसिस करू आणि त्या अनालिसिस बेस वरती आपण ठरवू की काय प्रकारे ट्रेंड आपण घेऊ शकतो. 24,800. ओके, 24,800. एवढ्या सकाळ ट्रेंड घेणं मित्रांनो सोपं नसतं. कारण का भरपूर काही काही गोष्टी इन्व्हॉल्व असतात मार्केटमध्ये. थोडंसं वेट करायचं आणि वेट करूनच मग ठरवूया की काय करता येतं. आता आपण कुठलाही प्रकारे कसलाही ट्रेंड घेत नाहीये. आपण जस्ट इमॅजिनेशन करतोय की काय होऊ शकेल मार्केटमध्ये. ओके, मी एका रिव्हर्स ट्रेडला जातोय मित्रांनो. इथून खालच्या साईडला एक ट्रेड मी घेतलाय. सॉरी, माझी एकच क्वांटिटी झाली बाय. ओके, अजून एक क्वांटिटी मी बाय करतो. ओके, सेकंड क्वांटिटी आपण बाय केली आहे. परत दोन क्वांटिटी आपण बाय केले. आपला स्टॉप लॉस झटकन वरच्या साईडला असेल. जर मार्केट वरच्या साईडला शिफ्ट होतंय तर आपण निघून जाऊ फटकन. हा ट्रेड जो आहे हा मित्रांनो एवढ्या लवकर घेणं सोपं नाहीये. खूप रिस्क असते ह्यामध्ये, कारण का प्रीमियम बघा भयानक पद्धतीने डीके करतात प्रीमियम. माझ्या अंदाजाने हा ट्रेड खालच्या साईडला जायला पाहिजे. एक चांगली मोमेंटम डाऊन साईडला यायला पाहिजे थोड्या वेळाकरिता तरी. बघू कसं होतं, काय प्रिडिक्शन होत आहे आपलं. आपलं स्टॉप लॉस जस्ट हा राहील. याच्यावरती जर मार्केट मोमेंटम करते तर आपण इथून निघून जाऊ. मार्केट डाऊन साईडला जायला पाहिजे मित्रांनो थोडंसं. आणि आपल्याला आज स्काल्प करायचं आहे. स्काल्प म्हणजे काय, फास्ट ट्रेडिंग करायचं आहे. फटकन पैसे कमवून बाहेर पडायचं आहे. कारण का आज उद्यापासून पुन्हा गोंधळ चालू होतील. उद्या सुट्टी आहे. उद्या सुट्टीमध्ये आपल्याला जास्ती हे करायचं नाहीये. थोडक्यात म्हणण्यापेक्षा 3 दिवस हॉलिडे.
त्यामुळे आजचा ट्रेड जर आपल्याला मिळतोय चांगल्या प्रकारे 1:3, तर आपण निघून जाऊ. आपला स्टॉप लॉस जस्ट छोटासा राहील. एवढ्या सकाळी ट्रेड घेणं सोपं नाहीये मित्रांनो, मी परत सांगतो. खूप खूप टेन्शन्स असतात एवढ्या सकाळी ट्रेड घेणं, आणि मार्केट खूप व्होलाटाईल असतं. मार्केटमध्ये जबरदस्त मोमेंटम येऊ शकतात सकाळच्या ट्रेडला. त्यामुळे एवढ्या सकाळ ट्रेड घेणं एवढं सोपं नसतं. आपण जस्ट छोटासा एक प्रॉफिट घेऊ. एक 4, 4.5, 5,000 रुपयाचा जर प्रॉफिट आपल्याला मिळतोय, तर आपण या ट्रेडमधून बिलकुल निघून जाऊ. आपण बिलकुल त्या ट्रेडमध्ये होल्ड करत नाहीये कुठल्याही प्रकारचा. आपलं प्रॉफिट एकदम झटकीपट असेल. एक छोटंसं रिजेक्शन आहे इथून. आपल्या डायरेक्शनला ट्रेड चालतोय मित्रांनो. हा थोडासा जर अजून चालला तर बऱ्यापैकी मोमेंटम्स येतील खाली, कारण का खाली लेवल अजून बऱ्यापैकी खाली आहे. ह्या लेवलपर्यंत मार्केट येऊ शकतं. आय थिंक ह्या लेवलपर्यंत आपल्याला जास्ती काय नको आहे. आपण जस्ट मित्रांनो 4,500-5,000 रुपये जर आपले जर झाले, 4,500च्या आसपास मी पकडतोय. 4,500 जर आपले झाले, तर आपण ह्या ट्रेडमधून आरामात निघून जाऊया. ओके, बघू काय होतं. आपण होल्ड करतोय. आपला स्टॉप लॉस एकदम कट टू कट आहे. जर आपल्याला ह्या ट्रेडमधून जर काही कळतंय की आपल्या अगेन्स्ट जर ट्रेड जातोय, तर आपण निघून जाऊ. आपल्याला जस्ट एक 10-15 पॉईंटची मोमेंटम पाहिजे अजून. एवढ्या पॉईंटची जरी मोमेंटम आपल्याला मिळाली, तर आपण या ट्रेडमधून बाहेर पडून जाऊ. बिलकुल आपण रिस्क नाही घेणार. सकाळचा हा ट्रेड आहे. जस्ट 1, 2, 3 मिनिटं होत आहेत. तिसऱ्या मिनिटं चालू आहे. तिसऱ्या मिनिटाला जर ट्रेडमध्ये पॉझिटिव्हनेस आपल्याला एक 10-15 पॉईंट अजून जर खाली देतोय, तर आपण निघून जाऊ या ट्रेडमधून. मग दिवसभर काय करायचं ते काय मार्केटला करू दे. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. माझ्या मते यायला पाहिजे मोमेंटम खालच्या दिशेला, एक चांगली मोमेंटम यायला पाहिजे अजून. याला ना मित्रांनो थोडंसं ना नॉलेज अपडेट लागतं तुमचं, तर तुम्ही अशा प्रकारचे ट्रेड घेऊ शकता. जर तुमच्याकडे नॉलेज परफेक्ट असेल तरच तुम्ही हे ट्रेड घेऊ शकता, नाहीतर तुम्ही हे ट्रेड नाही घेऊ शकत. आपल्याला 4,500चा प्रॉफिट दिसला होता, पण तो काढायच्या आधीच निघून गेला. जरा बघू, एक कॅन्डल वेट करूया. माझ्या मते थोडंसं अजून मार्केट खाली यायला पाहिजे. एक छोट्याशा 2-3 पॉईंटच्या स्टॉप लॉसवर ह्याच्यावरनं आपण ट्रेड घेतला होता. बघू काय होतंय. एक 2 कॅन्डल फक्त पाहिजेत आपल्याला. मार्केटमध्ये एक शार्प मोमेंटम यायला पाहिजे. थोडीशी डाऊन साईडला आली तर ठीक आहे, नाही आली तर आपण आपला स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट करून पण निघून जाऊ. कारण का हा ट्रेड आपण एक रिस्क, जबरदस्त रिस्क घेऊन घेतलेला आहे, आणि सकाळी मार्केटचे मोमेंटम एवढे जबरदस्त असतात की तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. पण काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण बऱ्यापैकी चांगल्या लेवलला एंट्री घेतलेली आहे, त्यामुळे ह्या ट्रेडमध्ये आपल्याला नुकसान होण्याचे चान्सेस थोडेसे कमी आहेत. बघू काय करतंय. जर आपल्या दिशेने चालत नाही असं वाटतंय मार्केट, तर आपण या ट्रेडमधून चटकन निघून जाऊ. माझ्यामध्ये मार्केट 24,600च्या खाली एकदा यायला पाहिजे. 24,600च्या खाली मार्केट आल्यानंतरच मार्केट वरच्या साईडला जाण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत मार्केट वरच्या साईडला जाण्याचा प्रयत्न करणार नाही. त्यामुळे हा ट्रेड जो आपल्याला मिळेल, हा जबरदस्त स्पीडने मिळेल आणि चांगल्या प्रकारचा प्रॉफिट देऊन जाईल. असे ट्रेड घ्यायला मित्रांनो जबरदस्त कॉन्फिडन्स लागतो, आणि कॉन्फिडन्स असण्यापेक्षा तुमच्याकडे जे नॉलेज लेवल आहे, तुम्ही जे काही तुमच्या गुरुकडनं शिकलाय त्याच्यावर तुमचा बिलीव लागतो. मी जे काही शिकलोय माझ्या गुरूंकडनं त्याच्यावर मला व्यवस्थित बिलीव आहे, आणि मी त्या बिलीव म्हणजे थोडक्यात त्या विश्वासाच्या जोरावरतीच ह्या सगळ्या गोष्टी करतो, आणि ह्या सगळ्या ट्रेडमध्ये त्याच्यासाठीच मी एंट्री घेतो. मला विश्वास आहे माझ्या गुरूंवरती, म्हणून मी हे सगळं फॉलो करतोय. जर विश्वास नसता तर नसता करू शकलो, कारण का एवढं सोपं नाहीये मग मित्रांनो मार्केटमध्ये अशा प्रकारचे ट्रेड घेणं. आपलं प्रॉफिट होईल, नुकसान होईल हा नंतरचा भाग आहे, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण ह्या सगळ्या गोष्टीला कितपत विश्वास ठेवतोय. जर तुमच्या ह्यांच्या गुरूंवरती जर तुमचा विश्वास आहे, तर तुम्ही तो विश्वास ठेवला पाहिजे, आणि तुमच्याकडे नॉलेज जर तुमचं प्रॉपर असेल, तर तुम्ही अशा प्रकारचे ट्रेड घेऊ शकता. आपण ASM क्लास चालवतो. त्या क्लासमध्ये या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. तुम्हाला कशा प्रकारे ट्रेड घ्यायचा आहे, तुम्ही कशा प्रकारे ट्रेडमध्ये एंट्री घेऊ शकता, एक्झिट करू शकता, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे शिकवल्या जातात.
बघूया काय होतंय मित्रांनो. जर आपल्याला स्टॉप लॉस कट टू कट करायची वेळ आली तर आपण स्टॉप लॉस कट टू कट करू शकतो. आता आपला स्टॉप लॉस प्रॉपर आपण मॅनेज केलेला आहे. बघूया काय होतं. माझ्या मते एक जबरदस्त मोमेंटम थोडीशी का होईना, छोटीशी का होईना खालच्या साईडला आली पाहिजे आणि खालच्या साईडला मोमेंटम आल्यानंतर आपण या मोमेंटममधून आरामात एक बऱ्यापैकी प्रॉफिट काढून निघू शकतो. आरामात का मित्रांनो मार्केट 4-5 हजार रुपये आपल्याला देऊन जाईल आणि आपलं आजचं टार्गेट तेवढंच आहे की जस्ट आपल्याला 4-5 हजार रुपये जरी मिळाले या मार्केटमधून तर या मार्केटमधून आपण आरामात निघून जाऊ आणि मग मात्र आपण आज दिवसभर ट्रेड करणार नाही कारण का ट्रेड करायचं असेल तर कारण का रिस्क आहे. उद्या 3 दिवस सुट्टी आहे. असं माझं असं स्वतःचं वैयक्तिक मत असतं की वीकेंड आपण हॅपी करून जाऊ. वीकेंडमध्ये आपल्याला चांगले पैसे आपण घेऊन घरी जाऊ. म्हणजे 3-4 दिवस जे आपल्याला वीकेंडचे मिळतील त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी जरा समाधानी आनंदी राहू. कारण का तुम्ही वीकेंडला लॉस घरी घेऊन गेलात तर मग तुमचा वीकेंड खराब होतो. वीकेंड खराब नाही करायचा आपल्याला. आपला वीकेंड आपल्याला चांगला ठेवायचा आहे. त्यामुळे आपण छोटंसं प्रॉफिट घेऊ आणि प्रॉफिट घेऊनच घरात जाऊ. एक 4,500 5,000च्या घरात जर आपल्याला प्रॉफिट होतंय तर आपण ट्रेडमधून आरामात निघून जाऊ. बघू काय करते मित्रांनो मार्केट. ही जर कॅन्डल रेड बनते तर 100% आपल्याला प्रॉफिट होईल. काही गरज नाही याच्यामध्ये. मार्केट 100% खाली येणार आहे. मला हा पूर्ण कॉन्फिडन्स आहे. आणि एक बऱ्यापैकी प्रॉफिट मार्केट मित्रांनो आपल्याला देईल. कारण का मार्केटचे जे टेम्पलेट्स मी कालच बऱ्यापैकी अभ्यास करत बसलो होतो थोडासा की मार्केटचे टेम्पलेट्स कसे असू शकतात सकाळी ओपनिंगला. थोडंसं ना मार्केटचे टेम्पलेट्स डाऊन साईडला आहेत सकाळी आत्ता तरी. मला 12 वाजल्यानंतर काय घटना घडेल माहीत नाही. कारण का 12 वाजता एक आपला होलसेलचा इन्फ्लेशन म्हणजे होलसेल महागाई दराचा एक डाटा 12 वाजता इंडियामध्ये पब्लिश होणार आहे. दुपारचं 12चं टायमिंग त्यांनी दिलं नाही आहे. त्यामुळे तो डाटामुळे पुन्हा मार्केटमध्ये काहीतरी गुड न्यूज, बॅड न्यूज काहीतरी येऊ शकतात. त्याचा इम्पॅक्ट मार्केटवरती होऊ शकतो. आपल्याला 12 वाजेपर्यंत थांबायचं नाही. आपल्याला आपला जर प्रॉफिट आता मिळाला 1, 2, 4, 5 मिनिटांमध्ये तर आपण इथून तो प्रॉफिट घेऊन काय करून जाऊ? आरामात निघून जाऊ. आपल्याला जस्ट एवढंच करायचं आहे. आपण बाकी काही विचार करतच नाही. आपण जस्ट एवढाच विचार करतोय की आपल्याला प्रॉफिट मिळू दे. आपण त्या प्रॉफिट घेऊन आपण घरी निघून जाणार. ओके. बघू आता काय करते मार्केट. मार्केट माझ्या मते रिजेक्शन घेते इथून आपल्या साईडला ट्रेंड आपल्या दिशेला मार्केट चालायचा प्रयत्न करते आणि मार्केट माझ्या मते इथून एक जबरदस्त डाऊन साईडला मोमेंटम द्यायला पाहिजे. हळूहळू काय होईना पण मार्केट डाऊन साईडला जायला पाहिजे. मार्केटमध्ये खाली जायला थोडीशी चांगली स्पेस आहे. नो डाऊट वरती मार्केट 24,700 पर्यंत जाईल. मला असा अंदाज आहे 24,700 750 पर्यंत मार्केटकडे वरती जाण्याची स्पेस आहे. पण मी तुम्हाला टाइम थिअरीचं नेहमी सांगत असतो की मार्केटकडे जायला वरती साधारणपणे 100-150 पॉईंट आहेत आणि मार्केटकडे आहेत 6 तास. 6 तास नाही मार्केटला 100-150 पॉईंट जायला जस्ट 15 ते 20 मिनिटं पण कमी लागत नाहीत. पण 6 तास आहेत तर 6 तास टाइमपास करायचा कसा? तर मार्केट 6 तास टाइमपास करण्यासाठी थोडंसं खाली जाईल, थोडंसं वर जाईल. ही एक टाइम थिअरी आहे. ही जर तुम्ही फॉलो करताय व्यवस्थित तर या टाइम थिअरीनुसार तुम्हाला बरोबर ट्रेड मिळतात. बघू काय होतंय मार्केटमध्ये. ही जर लेवल मार्केटने खालचा स्विंग जर काढतंय मार्केट तर आरामात मार्केट खाली जाईल. मार्केटकडे थोडासा आहे स्पेस खाली जाण्यासाठी. बघू कशा प्रकारे मार्केट डायरेक्शनल मोमेंटम देते. ही एक लेवल जबरदस्त आहे. ही लेवल काढणं मार्केटसाठी गरजेचं आहे. ही लेवल जर काढते तरच मार्केटमध्ये डाऊन साईडला मोमेंटम येईल आणि मार्केट आरामात ही लेवल काढेल. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मला पूर्ण खात्री आहे मार्केट ही लेवल काढेल आणि आपल्याला पाहिजे तो प्रॉफिट देऊन जाईल. बघू काय करते मार्केट. माझं बोट आहे एकदम स्टॉप लॉस वरती ठेवलेलं आहे. त्यामुळे जर काही झालं मी स्टॉप लॉस लावलेलं नाहीये. स्टॉप लॉस नाही मी ट्रेडवरती बोट ठेवलंय. जर आपल्या अगेन्स्ट ट्रेड जातोय तर मी लगेच त्या ट्रेडमधून एक्झिट होईल. कारण का मार्केटमध्ये कुठल्याही क्षणी कुठलीही बुलिश मोमेंटम जबरदस्त येऊ शकते. आपला स्टॉप लॉस एकदम क्लिअर आहे मित्रांनो. मी इकडे साईडच्या स्क्रीनवरती स्पॉटमध्ये स्टॉप लॉस लावलेला आहे. त्या स्टॉप लॉस पर्यंत जर मार्केट गेलं तर आपण तिथून निघून जाऊ. पण मला माहिती आहे मार्केट या लेवलच्या वरती जाणार नाही. इथून मार्केट जबरदस्त डाऊन साईडला येईल. कारण का ही बुलिश कॅन्डल बघून बरेपैकी लोक अप साईडला आलेली आहेत. पण ह्या अप साईडच्या मोमेंटममध्ये भरपूर लोक फसतील. ही मार्केटची सुरुवातीची जी मोमेंटम आहे डाऊन साईडला आहे. मी काल जे काही टॅम्पलेट्स रीड केले त्यानुसार मला असं वाटतं की सुरुवातीला तरी मार्केट डाऊन साईडला 100% येईल आणि मग मात्र मार्केट अप साईडला जाईल. पण आत्ता आपण वेट करू. आत्ता आपण कुठलंही प्रिडिक्शन करत नाहीये मार्केटमध्ये. आपल्याला जस्ट आता एवढंच पाहिजे की आपण आत्ता जे काही प्रिडिक्शन केलेलं आहे, आत्ता जो काही आपण ट्रेड घेतलेला आहे, त्या ट्रेडवरती आपण थोडंसं कन्फर्म राहू आणि त्या ट्रेडमध्ये आपण एंट्री केली आहे त्यानुसार आपण बघू की कशा प्रकारे आपल्याला एंट्री एक्झिट घेता येईल. ओके.
थोडंसं जरी आपल्या अगेन्स्ट डायरेक्शनला जाताना दिसलं तर आपण लगेच ट्रेड मॅनेज करून टाकू आणि आपण लगेच ट्रेडमधून बाहेर पडून जाऊ. त्यामुळे मी दोन्ही चार्ट लावलेत, प्रीमियमचा पण लावलाय आणि ह्याचा पण लावलाय. दोन्ही चार्ट मी तेवढ्यासाठीच लावलेत की मित्रांनो उगाच गडबड नको. आपण जे करायचंय ते प्रॉपर दिशेने बघून करू आणि मग त्या दिशेला ठरवूनच आपण सगळ्या गोष्टी फायनल करू. ओके. मार्केट इथून खाली यायला पाहिजे आणि मार्केट एक जबरदस्त डाऊन साईडला कॅन्डल बनवेल अशी माझी आशा आहे. कारण का आपण जे प्रिडिक्शन केलंय ते चुकीचं नाही केलंय. हा, थोडंसं लगेच जाईल असं नाही, थोडंसं वेट करतंय मार्केट, कारण का ट्रॅप करूनच जायला पाहिजे असं वाटतंय मार्केटला. माझ्या मते ही मोमेंटम क्लिअर यायला पाहिजे होती खाली, पण ती नाही आली. थोडंसं मार्केटने इथे ट्रॅप केलंय. असू दे, करू दे, तरी पण जे डायरेक्शन ठरवलंय ते योग्य आहे. त्या डायरेक्शन नुसार मार्केट थोडं खाली जायला पाहिजे, कारण का मार्केटमध्ये खाली जाण्यासाठी जरा बऱ्यापैकी स्पेस अजून आहे. बघू काय करतं मित्रांनो मार्केट. प्रीमियम चार्ट एवढ्यासाठी लावलाय की प्रीमियम चार्ट मध्ये तुम्हाला तुमच्या डायरेक्शन्स आधी कळतात. हा एक रिजेक्शन ब्लॉक आहे. इथून मार्केटमध्ये खाली एक मोमेंटम यायला पाहिजे. जर येते तर ठीक आहे, नाहीतर आपण आपला स्टॉप लॉस जो आहे तो काढून टाकू, कारण का प्रीमियम डिके करण्याचे चान्सेस भयानक आहेत. कारण इथून मार्केट प्रीमियम डिके करू शकतं आणि माझ्यामध्ये ही मोमेंटम एक खालच्या डाऊन साईडला यायला पाहिजे. 5 मिनिटाची कॅन्डल परत संपली आहे, दुसरी 5 मिनिटाची कॅन्डल सुरू झाली, म्हणजे 15 मिनिटाची कॅन्डल आता नवीन चालू झाली आहे. ओके, बघू. नवीन 15 मिनिटाची कॅन्डल जेव्हा सुरू होते तेव्हा थोडंसं डायरेक्शनल मोमेंटम स्टॉप होतात, थोड्याशा मार्केटमध्ये मोमेंटम स्लो होतात. बघू काय होतं. ओके, आपल्या दिशेने मार्केट मूव्ह व्हायला सुरुवात झाली परत. हे मोमेंटम कंटिन्यू राहायला पाहिजे. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा आता ब्लॉक हा जर तुटला, ही जर रेड कॅन्डल जर खालच्या साईडला परत बनते तर 100 आणि 101% मार्केट खालच्या दिशेला जाईल अशी आशा आहे माझी. नाहीतर या ट्रेडमधून आपल्याला एक्झिट करावं लागेल, कारण का मग मार्केटचे टॅम्पलेट्स बदलायला सुरुवात होतील. ही मोमेंटम खाली खाली कंटिन्यू राहिली पाहिजे तरच मार्केटमध्ये मोमेंटम येतील, नाहीतर कठीण आहे मार्केटमध्ये. नाहीतर मग मार्केट डायरेक्शन चेंज करेल. पण माझ्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. जे टेक्निकल अनालिसिस आपण काल केलंय त्याच्यानुसार ही मोमेंटम डाऊन साईडला यायलाच पाहिजे, कारण का इथून जर मार्केटला वर जायचं असतं तर मार्केटने जबरदस्त एक मोमेंटम ऑफ साईडला फास्ट दिली असती, पण मार्केटमध्ये इथे स्ट्रेंथ नाहीये. मार्केटची भाषा जर तुम्हाला समजत नसेल तर थोडंसं तुम्हाला ट्रेनिंगची आवश्यकता आहे. मार्केटची भाषा बोलते काय, मार्केट सांगायचा प्रयत्न करते, तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. इथून मार्केट डाऊन साईडला जायला पाहिजे. मार्केटमध्ये एक चांगल्या प्रकारे खाली मोमेंटमला वाव आहे आणि मार्केट जे काही सांगतंय त्यानुसार मार्केट इथून खाली जायला पाहिजे. मार्केट एक जबरदस्त डायरेक्शनला खाली मूव्ह घेईल आता आणि तेवढ्यातच आपल्याला प्रॉफिट बुक करून बाहेर पडायचं आहे. आपल्याला जास्ती काही थांबायचं नाही. आपलं 5-6 हजार प्रॉफिट झालं तर आपण इथून आरामात निघून जाऊ. आणि मार्केटने मोमेंटम घेतला नाही मित्रांनो, जबरदस्त मोमेंटम आहे, व्हेरी गुड. पण थोडंसं अजून मार्केट आपल्याला खाली पाहिजे. आपल्या डायरेक्शनसाठी अजून मार्केट थोडं खाली जायला पाहिजे. जर खाली जात आहे तर आपल्याला एक चांगल्या प्रकारे प्रॉफिट होईल. आता मात्र आपण आपला स्टॉप लॉस जो आहे तो 163 ला बरोबर कट टू कट करून ठेवू, कारण का जर इथून वरच्या साईडला मोमेंटम परत आली तर मात्र गडबड करून ठेवेल मार्केट. ओके, ठीक आहे, बघूया काय होते. ओके, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आरामात आपण आपला ट्रेड काढू. आपला स्टॉप लॉस एकदम जस्ट कट टू कट ठेवून देऊया आपण, म्हणजे जर मोमेंटम जर चुकली तर आपण हे करू. बघू काय होतंय मार्केटमध्ये. माझ्यामध्ये खाली मोमेंटम यायला पाहिजे जबरदस्त स्पीडने. 5 मिनिटं आणि 15 मिनिटामध्ये सेम डायरेक्शन दाखवतोय. 1 मिनिटामध्ये पण सेम डायरेक्शन आहे. बघू किती जोरात मोमेंटम येते. आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट जर काढता आला खालच्या निळ्या रेषेपर्यंत तर काढूया. मी म्हणून प्रीमियमचं लेवल लावून ठेवले की जस्ट सकाळी जर एक चांगला ट्रेड मिळतोय तर वीकेंड आपला खूप जबरदस्त होऊन जाईल. आपण आज स्कॅल्पिंग करतोय कारण का आज गुरुवार आहे. गुरुवारी आपल्याला कुठल्याही प्रकारचं टेन्शन बिलकुल घ्यायचं नाहीये. मार्केटला इथून खाली जायला लागेल असं वाटतंय मला, कारण का मार्केटमध्ये इथून एक जबरदस्त रिजेक्शन लेवल आहे आणि त्या लेवलवरनं आपण एक प्रॉपर ट्रेड घेतलेला आहे आणि इतक्या सकाळच
माझ्या मते 1, 2, 3 चौथ्या मिनिटाला ट्रेड घेणं मार्केटमध्ये सोपं नाहीये मित्रांनो. ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात, की तुमचा कॉन्फिडन्स लेव्हल, तुमचं ट्रेनिंग कशा पद्धतीने आहे. ही लेव्हल जरा जोरात जर खालच्या साईडला ब्रेक झाली तरच आपलं काम पटकन होऊन जाईल आणि आपण या मार्केटमधून निघून जाऊ. आपल्याला जास्ती पैसे नको आहेत. आपल्याला 5, 5,500 4,500च्या वरती जेवढे पैसे होतील तेवढे घेऊन आपण या मार्केटमधून निघायचा प्रयत्न करू. बघू काय होतं. कारण मार्केटमध्ये इथे एक सपोर्ट पण आहे, सपोर्ट लेवल पण आहे खालच्या साईडला. त्या सपोर्ट लेवलपर्यंत तरी मार्केट यायला पाहिजे आरामात. थोडंसं वेट करायला लागतंय. वीकेंडला हॉलिडेला जायची मला पण जास्ती आतुरता आहे. मी म्हणून वाट बघतोय की लवकर प्रॉफिट होते म्हणजे मी लवकर ही सगळी सिस्टम क्लोज करीन. तुमचा व्हिडिओ दुपारनंतर अपलोड करीन आणि मी फिरायला जाईन 3 दिवस. कारण का गोकुळाष्टमीचा उत्सव आहे. गावाला मोठा कार्यक्रम असतो आमच्या. तिथे जायची आतुरता मला पण लागलेली आहे. पण बघूया मार्केट लगेच देतंय की वेट करायला लावतंय. थोडंसं रिजेक्शन येते मार्केटमध्ये, काही हरकत नाही. मार्केट पुन्हा खाली जाईल. 5 मिनिटाची नवीन कॅन्डल परत सुरू झाली मित्रांनो. आय थिंक एक कॅन्डल खाली मूव्ह करायला पाहिजे बऱ्यापैकी. मोमेंटम हिने खाली द्यायला पाहिजे. कारण का सगळ्या कॅन्डल रिजेक्शन घेत आहेत. सगळ्या टाइम फ्रेमवरती छोटं छोटं रिजेक्शन दिसतंय. तरी पण सांगता येत नाही मित्रांनो. मार्केटमध्ये कसं आहे, एक्सपायरी आहे. एक्सपायरीला कुठलाही मोमेंटम होऊ शकतात. माझ्या अंदाजाने एक खाली मोमेंटम जबरदस्त आलं पाहिजे. ते खाली जर मोमेंटम येतंय तर आपण निघू म्हणून मी प्रीमियमचा चार्ट लावलाय आणि माझं जे हे आहे ते थोडंसं ह्याच्यावरती बोट आहे. कशावरती? प्रॉफिट बुकिंगवरती. म्हणजे मी एक्झिट फास्ट करायच्या प्लॅनमध्ये आहे. पण मार्केट जर मोमेंटम देते खालच्या साईडला तर मी पटकन एक्झिट करून टाकेन. जर नाही मोमेंटम देत तर मग आता मला वेट करावं लागेल. कारण प्रीमियम डीके पण एक कन्सिडर करण्यासारखा विषय आहे. कारण आज गुरुवार आहे. गुरुवारी जबरदस्त प्रीमियम डीके फास्टमध्ये होऊ शकतात. पण मी 100% शुअर आहे की हा ट्रेड आपल्या दिशेनेच जाईल. ही खालचा स्विंग जर काढतोय ना 24,600चा, 24,622 झाले. 24,600च्या खाली एकदा मार्केट जायला पाहिजे. तेवढं जरी गेलं तरी आपण प्रॉफिटमध्ये येऊन जाऊ. ओव्हरऑल ग्लोबल न्यूज काय चालू आहेत मला काही घेणं देणं नाही मित्रांनो. मार्केट काय पीसीआर सांगतंय, डाटा काय सांगतोय, ऑप्शन चेन काय सांगते, याच्याशी काही घेणं देणं नाही. आपण जस्ट प्राइस ॲक्शन फॉलो करतो आणि प्राइस ॲक्शनला फॉलो करून आपण ट्रेड घेतो. बघू आजच्या प्राइस ॲक्शनमध्ये आपल्याला किती सक्सेस मिळतो. कारण का मार्केटचं जे ओव्हरऑल मोमेंटम आहे ते अपसाईडला दाखवत होतं. कालपासून मार्केट अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करत होतं. आज मात्र मार्केट थोडंसं थांबलेलं आहे आपल्या लेवलवरनं. बघू काय करतंय. आपल्याला जरा जरी वाटलं आपल्या अगेन्स्ट ट्रेड जातोय तर मी इथे एक्झिट मारणार आहे. आपण आता जरा सुद्धा विचार करणार नाही मार्केटमध्ये एक्झिट घेण्यासाठी. कारण का मार्केटच्या ज्या मोमेंटम्स आहेत त्या थोड्याशा चेंज होताना दिसत आहेत. आपण जरा जरी आपल्या दिशेला अगेन्स्ट जाताना दिसतंय मार्केट तर आपण निघून जाऊ. ओके. एक रिजेक्शन ब्लॉक इथे बनतोय मित्रांनो. इथून मार्केट रिजेक्ट होतं एकसारखं. बघूया ह्या लेवलवरनं परत रिजेक्ट होतंय का. थोड्या बघण्यासारख्या गोष्टी असू शकतील. पुन्हा एक ग्रीन कॅन्डल जबरदस्त बनली आहे मित्रांनो अपसाईडला. मी परत सांगतोय सगळे ट्रॅप्स आहेत मित्रांनो. मार्केट जोरदार खाली जाणार आहे. नो डाऊट मार्केट जोरदार खाली जाईल. प्रीमियमचा चार्ट आहे ना, प्रीमियमचा चार्ट बऱ्यापैकी आपल्याला डायरेक्शन देतो. प्रीमियमच्या चार्टमध्ये मोमेंटम आहेत ना जबरदस्त फास्टमध्ये होतात. मी थोडासा ना एक ॲडिशन करून ठेवतो की माझा जो स्टॉप लॉस आहे तो थोडासा मी मॅनेज करायचा प्रयत्न करतोय. जर मार्केट आता इथून खाली येते तर मी मार्केटमध्ये स्टॉप लॉस घ्यायचा
थोडासा मी मार्केट एक्झिट करायचा प्रयत्न करतोय. ओके, मी मार्केटमधून थोडंसं एक्झिट झालोय मित्रांनो. जरा थांबूया आपण, कारण का मार्केट आपल्या डायरेक्शन मध्ये परत चालत नाहीये, गडबड करतंय. बघितलं किती कशा प्रकारे मोमेंटम शिफ्ट होत आहेत मार्केटमध्ये. वेट करूया थोडा मित्रांनो आपण. आपल्याला डाऊन जायचं एवढं कन्फर्म आहे, पण थोडंसं मी वेट करतोय. थोडंसं मार्केटचं मोमेंटम जज करूया. एक 4 मिनिटं अजून वेट करूया आपण. ही जर कॅन्डल ग्रीन बनते, रेड बनते, तर थोडंसं पुन्हा आपल्याला डायरेक्शनल मोमेंटम चेक करावं लागेल, कारण का प्रीमियमचा चार्ट आहे तो व्यवस्थित सांगतोय आपल्याला काहीतरी. ओके, मी डाऊन साईडला पुन्हा एंट्री घेतली मित्रांनो त्याच लेवलवरनं. बघू काय होतं. डाऊन साईडला मार्केट शिफ्ट व्हायला पाहिजे. थोडंसं मगाचा 163 चा ट्रेड आपण पुन्हा 163 ला घेतोय. ही कॅन्डल जर डाऊन जाते तर आपण कंटिन्यू राहू डाऊन साईडला 100%. ओके, मार्केट पुन्हा थोडंसं रिजेक्शन घेतंय या लेवलवरनं. नाही मित्रांनो, मार्केटमध्ये आपल्याला एक्झिट द्यावं लागेल आय थिंक. बघू. ओके, मी एक्झिट देतोय मार्केटमध्ये. उगाच टेन्शन नको घेऊया. मार्केटने जिथून रिजेक्शन द्यायला पाहिजे होतं तिथून रिजेक्शन नाही देत आहे. ठीक आहे, असू दे. जे झालं ते झालं. त्याला तुम्ही मी नाही काही करू शकत. पण मी अजूनही कन्फर्म आहे की मार्केटमध्ये ट्रेड डाऊन आहे. आपण एकदा परत करणार आहोत मार्केटमध्ये डाऊन साईडला जायचा, पण थोडासा आता वेट करणार आहोत. आता आपण गडबड नाही करायची. इथून जर कॅन्डल रिजेक्शन घ्यायचे आणि रेड बनते तर मित्रांनो आपला एक प्रयत्न असेल की डाऊन साईडला जायचा. पण मार्केटमध्ये इथून एक ग्रीन कॅन्डल, रेड कॅन्डल बनायला पाहिजे, तरच आपण प्रयत्न करू, नाही तर नाही. इथून जर एक रेड कॅन्डल बनते तर आपण 101% पुन्हा प्रयत्न करू की मार्केटमध्ये इथून एक पुन्हा डाऊन साईडला जाण्याचा, आणि स्टॉप लॉस जस्ट छोटासा राहील. एक कॅन्डल रिजेक्शन करायला पाहिजे तरच आपण इथे प्रयत्न करू, नाहीतर नाही. इथे प्रीमियम मध्ये दाखवते मित्रांनो एक कॅन्डल रिजेक्शन करते. अजून आपला स्टॉप लॉस गेलेला नाही, जो स्टॉप लॉस आपण ठेवला होता तो. पण ठीक आहे, आपण थोडंसं वेट करतोय आणि आपण चेक करतोय की काय प्रकारे सिच्युएशन्स बनू शकतात. ही कॅन्डल जर रेड म्हणते तर तिचा स्टॉप लॉस ठेवून आपण एंट्री करू, पण थोडंसं वेट करणार आहोत. ही रेड म्हणायला पाहिजे तरच आपण घेऊ, नाहीतर नाही घेणार.
15 मिनिटाची कॅन्डल संपायला पण मित्रांनो 8 सेकंद आहेत आणि ही कॅन्डल संपायला पण 7-8 सेकंद आहेत. बघू. ओके, आपण ही कॅन्डल रेड मधली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा ट्रेड घेतलाय आणि जस्ट छोटासा ट्रेड आहे. वरचा स्टॉप लॉस राहील आपला. जर ह्या ट्रेड मध्ये आपल्याला नुकसान होतंय तर आपण या ट्रेड मधून पुन्हा एक्झिट मारू. छोटासा स्टॉप लॉस आहे. इथून मार्केट डायरेक्शनल खाली यायला पाहिजे आणि चांगलं डायरेक्शन खाली मिळायला पाहिजे मार्केटमध्ये, म्हणून हा ट्रेड आपण उचलला इथे. माझं पूर्ण लक्ष प्रीमियम वरतीच आहे. प्रीमियम जसा मूव्ह करेल तसंच आपण मूव्ह करणार आहे. जरा जरी काही गोंधळ झाला तर आपण निघून जाऊ या ट्रेड मधून. बघू काय होतंय. ही कॅन्डल जर वरच्या साईडला क्लोज होते तर मी या ट्रेड मधून निघून जाईन. ओके, ओके. मी थोडासा वाट बघतोय. ओके, ओके. आपल्या डायरेक्शनने चालते कॅन्डल. ओके, आपण या ट्रेड मधून जर ही कॅन्डल ग्रीन बनते तर आपण या ट्रेड मधून बाहेर पडू. जर ही कॅन्डल रेड बनते तरच आपण थांबू, नाही तर बाहेर पडू या ट्रेड मधून. कारण का प्रीमियम मध्ये दिसतंय की थोडंसं कॅन्डल रिजेक्शन घेते. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, ओके. थोडंसं आपण स्पेस दिलाय आपल्या स्टॉप लॉस साठी. 5 सेकंद आहेत, बघूया. ती कॅन्डल स्पॉटची कॅन्डल ग्रीन बनली आहे, पण ही कॅन्डल रेड बनायला पाहिजे होती, ही पण ग्रीन बनली आहे. बघू. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, येस, 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 येस. मोमेंटम यायला पाहिजे डाऊन साईडला. मोमेंटम यायला पाहिजे. रेड कॅन्डल बनते. येस. एक रिस्पेक्ट द्यायला पाहिजे या लेवलसाठी. ओके, ओके. बघू. 1 मिनिट, 1 मिनिट. 3 कॅन्डल स्विंग बनलाय. ओके, 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 ओके. कॅन्डल कंटिन्यू व्हायला पाहिजे खाली. खाली कंटिन्यू व्हायला पाहिजे. येस. लिक्विडिटी घेऊन खाली कंटिन्यू व्हायला पाहिजे. येस, येस. व्हेरी गुड. प्रीमियम मध्ये तरी दिसतंय. या प्रीमियम मध्ये तरी दिसतंय मार्केटची कॅन्डल शिफ्ट होताना. हे बघा इथे काय होतं बघू. एक मोमेंटम डाऊन साईडला यायला पाहिजे स्पीड मध्ये. आपण थोडासा स्टॉप लॉस मॅनेज केलाय मित्रांनो आपल्या ट्रेड साठी. ओके, ओके. गुड. ओके, गुड, गुड. येस, येस, येस. येऊ दे. हा मोमेंटम खाली खालच्या दिशेने आला पाहिजे. ओके, आला. ओके, ओके, ओके. ही मोमेंटम स्पीडने खालच्या दिशेने यायला पाहिजे. जर आली तरच आपण कंटिन्यू ट्रेडमध्ये राहू, नाहीतर पुन्हा आपला स्टॉप लॉस आता कन्फर्म आहे. याच्यावरती जर गेला ट्रेड तर आपण निघून जाऊया ट्रेडमधून. आता हा स्टॉप लॉस आपला आपण शिफ्ट केलेला आहे थोडासा इथे. ओके, या लेवलला स्टॉप लॉस आपला शिफ्ट आहे. ह्याच्यावरती जर मोमेंटम गेलं तर आपण निघून जाऊ मार्केटमधून. ओके, ही कॅन्डल आता खाली हे व्हायला पाहिजे. आरामात खालच्या दिशेला यायला पाहिजे. येस, येस, येस. थोडीशी घाई होते मित्रांनो सकाळी. थोडंसं कसं आहे गडबड होते ट्रेडमध्ये, नाही असं नाही म्हणत. पण शेवटी तुम्हाला जर डायरेक्शन माहिती असेल, तुम्हाला टॅम्पलेट माहिती असेल
तर तुम्ही 100% थोडीशी एंट्री जरी चुकली तरी तुम्ही प्रॉफिटमध्ये येता, काही हरकत नाही. ओके. एक बऱ्यापैकी आलाय मोमेंटम डाऊन साईडला आणि ही मार्केटमध्ये कॅन्डल जबरदस्त डाऊन साईडला जायला पाहिजे. हा एक स्ट्रॉंग ट्रेड आहे मित्रांनो डाऊन साईडचा. स्ट्रॉंग मोमेंटम डाऊन साईडला येऊ शकते. ओके, व्हेरी गुड. पाहिजे तशा कॅन्डल्स बनतायत. ओव्हरऑल आपण परत प्रॉफिटमध्ये येतोय. थोडीशी एंट्री आपली गडबड झाली. आपण थोडंसं अग्रेसिव्हली एंट्री घेतली इथून. थोडंसं वेट करायला पाहिजे होतं. काय काय चुका झालेत, नो डाऊट, काय प्रॉब्लेम नाही. ही लेवल मार्केटने काढली पाहिजे. ही लेवल आहे 24,638 ची. बघूया काय करतंय मार्केट. पण काढेल, आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मार्केटला जे करायचं होतं ते मार्केटने केलं नाही. मार्केट ही लेवल आरामात काढेल खालच्या साईडला. हे जस्ट एक पुन्हा हे आहे. इथून काय काय लोक बाईंग करायचा प्रयत्न करतायत, त्याच्यासाठी आहे. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मार्केट ही लेवल खाली आरामात काढेल. ओके. आता आपला स्टॉप लॉस एकदम परफेक्ट आहे मित्रांनो. त्याच्यावरती जर गेलं तर मार्केट आपण इथून निघून जाऊ. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मार्केट इथून खालीच येईल. मार्केटमध्ये प्रीमियमच्या कॅन्डल्स एकदम इझी सांगताय की प्रीमियम खाली जायच्या दिशेने आहे. प्रीमियम मध्ये बऱ्यापैकी मोमेंटम डाऊन साईडला आहे. ओके, काय हरकत नाही मित्रांनो. मार्केटमध्ये ट्रेंड बनेल खालच्या साईडला, काही हरकत नाही. एक बऱ्यापैकी लेवल्स आहे खालचे, इथून मार्केट जाऊ शकतं. थोडंसं मी डाऊन साईडला करतो. ओके. ही एक लेवल आहे, मार्केटला रिजेक्ट करू शकते. व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड. मार्केटात चांगलं प्रॉफिट देईल मित्रांनो खाली. मी काय सांगितलं, मार्केटला ज्या दिशेला जायचंय ना त्या दिशेला जाणार मार्केट. फक्त आपली एंट्री एक्झिट चुकू शकतं, थोडंफार उलट सुलट होऊ शकतं. मी नाही त्याच्याबद्दल काही म्हणत नाही तुम्हाला. थोडंफार उलट्या सुलट्या डायरेक्शन्स बनू शकतात. आपण एंट्री घेतली तिथून थोडंसं आपण एक दोन स्टॉप लॉस मॅनेज केले, पण आपल्याला तो जो पाहिजे तो प्रॉफिट मिळतोय, कारण आपले आपले टॅम्पलेट्स बरोबर होते. हा, एंट्री थोडीफार मित्रांनो इकडे तिकडे होऊ शकते, त्याला तुम्ही मी नाही काय करू शकत. कारण का एंट्रीमध्ये कसं असतं, एंट्रीमध्ये तुम्हाला थोडंसं सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट करावी लागते. उद्या परवा तेरवा सुट्टी आहे, गावाला जायचंय, त्यामुळे सायकोलॉजी थोडीशी डिफरंट होती माझी. थोडंसं घाई गडबड होते. काही प्रॉब्लेम नाही. पण शेवटी ओव्हरऑल डायरेक्शनला, ज्या डायरेक्शनला मार्केटला जायचंय त्याच डायरेक्शनला मार्केट जाणार. काही टेन्शन घ्यायची गरज नाही.
थोडंसं अपडाऊन करून मार्केट खालीच जाणार आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके, 5 मिनिटाची कॅन्डल संपले. 15 मिनिटाचा अजून एक 15 मिनिटाची शेवटची 5 मिनिटाची कॅन्डल आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर काय, 15 मिनिटं संपायला अजून 5 मिनिटं आहेत. ओके, 9:55 झालेले आहेत. 1 तासाची कॅन्डल छोटीशी रिजेक्शन घेते इथून, बघू काय करतंय मार्केटमध्ये. व्हेरी गुड. टाइम फ्रेमचं डायरेक्शन चेंज होत राहतं. नो डाऊट मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम आहे चांगल्या प्रकारे, नाही म्हणता येणार नाही. पण मार्केट या बुलिश मोमेंटमला तोडून एक खालच्या साईडला मोमेंटम देईल आणि मग त्याला कुठे जायचं ते जाऊ दे, आपल्याला काही फरक पडत नाही. आपल्याला जो पाहिजे तो आपण घेतला प्रॉफिट आणि आपण निघून गेलो. ओके, सगळ्यांना मार्केटने अपसाईडला ट्रॅप केलं नाही. सगळ्यांना मार्केटने अपसाईडला ट्रॅप केलं नाही. मार्केटला डाऊन साईडला मोमेंटम द्यावीच लागेल. आणि आपले टॅम्पलेट्स पण तेच सांगतायत की डाऊन साईडला मोमेंटम यायला पाहिजे. बघू, ही 15 मिनिटाची कॅन्डल संपायला अजून 3 मिनिटं आहेत. एक जबरदस्त डाऊन साईडला जर मोमेंटम येते तर आपण 100% कॉन्फिडंट होऊ की आपला ट्रेड आपल्या दिशेनेच चाललाय. मग मात्र मार्केट 24,600च्या खाली जाईल. मी तुम्हाला क्लिअर कट सांगतोय, 24,600च्या खाली जाईल कमीत कमी मार्केट. आणि मग त्याला कुठे जायचं तिकडे जाऊ दे, आपल्याला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. मग मार्केटने हा खालचा स्विंग तोडल्यानंतर मार्केट आरामात 24,600च्या खाली जाईल. हा स्विंग तोडायला पाहिजे मार्केटने. हा बघा, हा स्विंग 24,638ची लेवल जर खालच्या साईडला मार्केट तोडतंय तर मार्केट आरामात आपल्या डायरेक्शनला मूव्ह झालं म्हणून समजा. आणि ते मोमेंटम एवढी स्पीडने असेल ना की तुम्ही इमॅजिन नाही करू शकत, एवढ्या स्पीडने मोमेंटम ती येईल. बघा, मार्केट जायचा प्रयत्न करतंय, थोडंसं वेट करतंय. कारण का मार्केटला सगळ्या लोकांना ट्रॅप करायचे. प्रीमियम आणि स्पॉट याच्यामध्ये थोडंसं अंतर बघा. प्रीमियमच्या मोमेंटम कशा होत आहेत आणि स्पॉटच्या मोमेंटम कशा होत आहेत हे बघा. स्पॉटमध्ये आधी मोमेंटम दाखवली जाते, रेड होते, आणि प्रीमियममध्ये नंतर मोमेंटम दिसते. त्यामुळे प्रीमियम आणि स्पॉटचा एवढाच फरक आहे मित्रांनो. प्रीमियम आणि स्पॉटमध्ये हेच फरक पडतो. हा बघा. ओके, काही प्रॉब्लेम नाही. 17 मिनिटं आहेत मार्केटमध्ये. इथून एक शार्प डाऊन साईडला मोमेंटम यायला पाहिजे आणि ती येईल मित्रांनो, बघाल तुम्ही. कारण का आपण एंट्री चुकू शकतो मित्रांनो, पण डायरेक्शन नाही चुकू शकत. टॅम्पलेट्स नाही चुकू शकत. आपले रीड केलेले टॅम्पलेट्स हे प्रॉपरच आहेत, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. 15 मिनिटाची कॅन्डल संपत आली, त्यामुळे थोडंसं वर खाली मार्केट चालू आहे. पण मार्केटमध्ये जबरदस्त डाऊन साईडला मोमेंटम यायला पाहिजे आणि मार्केटमध्ये जबरदस्त डाऊन साईडला मोमेंटम येईल. कारण का कालपासून सगळे एक्सपर्ट सांगतायत मार्केटमध्ये अपसाईडला मोमेंटम आहे, मार्केटमध्ये अपसाईडला मोमेंटम आहे. मार्केट बुलिश दिशेला जायला निघालेलं आहे. 100% जाईल, मी कुठे नाही म्हणतोय. पण त्याच्या आधी मार्केट एका लेवलला येईल. ती लेवल आहे साधारणपणे 24,580च्या आसपास. 24,580च्या आसपास जिथपर्यंत मार्केट खाली येत नाही तिथपर्यंत मार्केट वरती जाऊ शकत नाही. 24,580च्या आसपास मार्केटला यावं लागेल. हे मार्केटचे टॅम्पलेट्स आहेत. त्यामुळे 24,580च्या घरात मार्केट यायलाच पाहिजे. आता ही बघा, ही कॅन्डल खाली बनते पण ही कॅन्डल ग्रीन बनत नाहीये, त्यामुळे थोडंसं गडबड आहे बरं. ओके, ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक मोमेंटम जबरदस्त येते मार्केटमध्ये. ओके, ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आपल्या दिशेने मार्केट चाललंय. गुड, गुड. ओके, ओके, ओके मित्रांनो, ओके, व्हेरी गुड. येऊ दे, एक जबरदस्त मोमेंटम अजून येऊ दे खालच्या साईडला. थोडासा एक हर्डलचा एरिया आहे, पण माझ्या मते हा हर्डलचा एरिया सुपर स्पीडने खालच्या दिशेला निघून जाईल. काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये इथे. हे मार्केट आरामात खालच्या साईडला काढेल. थोडंसं अपसाईड डाऊन साईड करेल आणि मार्केट या मोमेंटम काढून देईल. बघा, 15 मिनिटाची कॅन्डल आता संपते. थोडंसं परत अपडाऊन होऊ शकतं मार्केट, नो डाऊट. मार्केटकडे परत एक स्पेस आहे वरच्या साईडला. इथे एक छोटासा हर्डल आहे हा. बघू मार्केट किती रिस्पेक्ट देतं त्याला.
आपल्याला जे पाहिजे होतं ते आपल्याला मार्केटमधून मिळतंय मित्रांनो. थोडंसं वेट करावं लागेल फक्त. अजून एक 15 मिनिटाची कॅन्डल वेट करावी लागेल असं वाटतंय मला. कारण का आता ही 15 मिनिटाची कॅन्डल संपली, थोडंसं अपडाऊन करू शकते. बघू काय करतंय मार्केटमध्ये. ओके, ओके. प्रीमियमची कॅन्डल आधी रेड ग्रीन परत दाखवते. मार्केटमध्ये थोडंसं अप साईडला जाऊन पुन्हा डाऊन साईडला येऊ शकतं. आय होप डायरेक्ट डाऊन साईडला जाऊन ते म्हणजे आपण आपला प्रॉफिट बुक करून टाकू. मग त्याला काय करायचं ते करू दे. ओके, व्हेरी गुड. ओके, ओके. आपल्याला जस्ट 10-20 पॉईंट पाहिजे. 10-20 पॉईंट जर मार्केट खाली शिफ्ट होतंय तर आपण निघून जातोय. 10-20 पॉईंट जर मार्केट खाली शिफ्ट होतंय तर आपण निघून जाऊ आरामात. 2 वेळा प्रॉफिट आलेलं आपण कॉम्प्रोमाइज केलं. होतं मार्केटमध्ये होतं मित्रांनो. तुमचे थोडक्यात सांगायचं झालं तर तुमचे भावना तुमच्या भावनांवरचा तुमचा कंट्रोल थोडासा राहत नाही. बघू लोकांनी इथे काय घेतलंय, बाईंग केलंय, सेलिंग केलंय. थोडंसं अपसाईडला जायला पाहिजे मार्केट इथून, कारण का इथे एक छोटीशी रिजेक्शन लेवल आहे. पण जर मार्केट इथून अपसाईडला जात नाही ते खाली डाऊन साईडला मोमेंटम देते तर आपलं प्रॉफिट बनेल आणि या प्रॉफिटमधून आपण इझी बाहेर पडून जाऊ. आपल्याला जास्ती अपेक्षा नाही या प्रॉफिटमधून. आपल्याला बाहेर पडण्यासाठी जस्ट छोटेसे पॉईंट पाहिजेत. छोटेसे एक 10-15 पॉईंट जर मार्केट खाली घेतंय, 10-15 पॉईंट, जस्ट 10-15 पॉईंट, जस्ट 10-15 पॉईंट, तर मी इथून डायरेक्ट एक्झिट देईन. एकदम रिजेक्शन लेवलला आलंय मार्केट. इथून रिजेक्शन घेऊ शकतं. आता कसं आहे, द्विधा स्थिती आहे. इथून जर मार्केटमधून आपण बाहेर पडतोय तर गडबड होऊ शकते. मार्केट डायरेक्ट खाली जाऊ शकतं आणि इथून जर मार्केटमध्ये आपण अपसाईडला आपण जर वेट करतोय की इथून थोडंसं अपसाईडला जाईल तर आपलं प्रॉफिट परत कॉम्प्रोमाइज करायला लागेल. एक द्विधा स्थिती आहे मार्केटमध्ये. काही त्याला नाही करू शकत तुम्ही. आपण वेट करतोय की आपण होप करतोय की डायरेक्ट मार्केट खाली येऊ दे. कारण का मार्केटला ट्रॅप करायचं आहे सगळ्यांना, तर मार्केट डायरेक्ट खाली येऊ शकतं. पण इथून एक बुलिश मोमेंटम छोटीशी घेऊ पण शकतं. ते डिपेंड्स आहे. हे बघा आधी प्रीमियम मध्ये काहीतरी वेगळं दाखवतोय, आता बघा वेगळं दाखवतोय. ही कॅन्डल ग्रीन पण बनू शकते. मी बोललो ना तुम्हाला, ही कॅन्डल ग्रीन बनू शकते. इथून एक अपसाईडला मोमेंटम येऊ शकते. हे सगळे फेक आहेत. काय टेन्शन घ्यायची गरज नाही. ही पुन्हा मोमेंटम डाऊन साईडला जाईल. हे सगळे फेक आहेत, फेक आहेत, फेक आहेत, फेक आहेत. हे सगळं बायर्सना अट्रॅक्ट करायच्या गोष्टी आहेत. पण बघा प्रॉफिट मॅनेज करायला लागलं परत. मी काय बोललो, हे सगळं फेक आहे. ते बघा हे सगळं फेक आहे. इथून मार्केट डाऊन साईडलाच जाणार आहे. काय टेन्शन घ्यायची गरज नाही. सगळं फेक आहे. पण मी तुम्हाला सांगितलं होतं एक रिजेक्शन लेवल आहे इथून, जिथून मार्केट पुन्हा डाऊन साईडला जाण्याचा प्रयत्न करेल. हे बघा अप साईडला मोमेंटम दाखवलं मार्केटने एक, आणि मार्केट आता पुन्हा डाऊन साईडला जातंय आणि ते जाईल मित्रांनो. मार्केटमध्ये डाऊन साईडला बऱ्यापैकी स्पेस आहे. मार्केटला डाऊन साईडला जाण्यासाठी मार्केटमध्ये एक जबरदस्त रिजेक्शन लेवल आहे, जिथे 24,580 पर्यंत मार्केट डाऊन साईडला जाऊ शकतं. तेवढं जरी गेलं तरी आपल्याला एक चांगली मोमेंटम आपल्याला मिळून जाईल. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि आता मार्केट सुपर स्पीडने खाली जाईल मित्रांनो. तो प्रॉफिट आपण जो कॉम्प्रो केला होता, म्हणजे इथे बाहेर कडून परत आपल्याला कसं आहे, परत नंतर एंट्री घेताना थोडंसं टेन्शन येतं. म्हणून मी थोडंसं काय केलं की प्रॉफिट तो बुक नाही केला. कारण का मला माहित होतं इथून एक फेक मोमेंटम दाखवून पुन्हा मार्केट खालीच जाणार आहे. मी मोठ्या टाइम फ्रेमच्या कॅन्डल्स पण रीड करतो मित्रांनो. कारण का नुसते छोट्या टाइम फ्रेमच्या कॅन्डल रीड करून नाही उपयोगाचं. तुम्हाला मोठ्या टाइम फ्रेमच्या कॅन्डल पण रीड करावे लागतात. आणि त्या रीड केल्याशिवाय तुम्हाला थोडीशी प्राइस ॲक्शन नाही कळत. पण त्याच्यासाठी छोट्या टाइम फ्रेममध्ये 1 मिनिटामध्ये पण काय प्राइस ॲक्शन बनते ही सुद्धा तुम्हाला कळावी लागते. जर ती तुम्हाला नाही कळत आहे तर तुमचे गोंधळ होऊ शकतात. बघूया काय होतंय मार्केटमध्ये. इथून एक डाऊन साईडला मोमेंटम यायला पाहिजे. ती जर डाऊन साईडची मोमेंटम कंटिन्यू येते तर आपला प्रॉफिट आपण मग करून घेऊ आणि आरामात मग आपण ह्या ट्रेडमध्ये सर्व्हाइव्ह करू शकू. आरामात, आरामात. येस, येस. आपल्याला एक जास्ती नाही, 30-40 पॉइंट, 30-40 सोडून द्या. 10-20 पॉइंट जरी आपण मार्केट खालच्या साईडला मूव्ह करतोय तरी आपण आपल्या प्रॉफिटमध्ये जबरदस्त येतोय. एक 10-20 पॉइंट, जास्ती नाही. 10-20 पॉइंट फक्त आपल्याला मॅनेज करायचंय.
आणि ती लेवल मार्केट देईल 10-20 पॉईंटची, मला पूर्ण आशा आहे. कारण आपला टेम्पलेट्स आपण रीड करताना बिलकुल चुकलेलं नाही मित्रांनो. आहा! ब्युटिफुल, ब्युटिफुल. थोडं खाली आहे अजून, मी प्रॉफिट बुक करतो. थोडं खाली. जाऊ दे मित्रांनो, आपलं प्रॉफिट आज आपण इथे बुक केलंय. आपल्याला 5,000च्या वरती प्रॉफिट पाहिजे होतं. बुक केलं, पण थोडं थांबायला पाहिजे होतं. गडबड झाली. ठीक आहे. हो गया सो हो गया. परत ट्रेड घ्यायचा म्हणजे परत टेन्शन. परत रिजेक्शन, परत टेन्शन. ठीक आहे, बुक केलंय आपण, काही हरकत नाही. एक चांगला प्रॉफिट आपण बुक केला इथून. थोडंसं मी इथे परत एक ट्रेड घेतो मित्रांनो. इथे एक रिजेक्शन लेवल आहे मला कळतंय, तरी पण मला थोडंसं प्रॉफिट इथून जाताना दिसेल अजून वरच्या साईडला. मार्केट ह्याच्या खाली जाईल 100%. मला पूर्ण खात्री आहे ह्याच्यात खालीच जायला पाहिजे मार्केटला. पण मी थोडंसं इथे वेट करतोय आणि थोडंसं या ट्रेडमध्ये मी पुन्हा एंट्री घेतोय, कारण का आपण जिथून काढलाय ट्रेड तिथे थोडीशी परत खाली एंट्री घेतली आहे, कारण का मार्केट इथून खाली जायचंय, अजून थोडंसं खाली जायला पाहिजे मार्केट. त्यामुळे आपला जो प्रॉफिट थोडासा आपण 5,000 वरती कट केला होता, तो थोडासा आपण होल्ड केलाय, कारण का मार्केटला इथून एक जबरदस्त मोमेंटम खाली द्यायला लागेल. थोडंसं थांबावं लागेल आपल्याला, पण थांबूया, काय करणार. 5 मिनिटाची कॅन्डल, 3:18, 3:17. ओके. ओके, 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 ओके. हा, मी ह्याच्यासाठीच थांबलो होतो, की मला आता मी इथून बाहेर पडतो. आता मला प्रॉपर प्रॉफिट झालाय. ठीक आहे, ठीक आहे मित्रांनो. मी दाखवतो तुम्हाला माझं पी थोडंसं मॅनेज करावं लागले. काय करणार त्याला, काय करू नाही शकत तुम्ही. तुम्हाला सुट्टीला पण जायचंय, घाई पण नकोय, नाही करायची, असं नाही होत. हा बघा, आता इथून हा मॅनेज होतोय. ठीक आहे, सोडून द्या. आता आपल्याला प्रॉफिट झालेलं आहे. थोडंसं आपण ट्रेड घेताना सुरुवातीला चूक केली, काही हरकत नाही. पण त्या चुकीची शिक्षा आपल्याला मिळाली. छोटासा प्रॉफिट आपल्याला मॅनेज करावा लागला. हे बघा, इथून मी बोललो ना थोडंसं खाली जाईल, आता काय करायचं ते करू दे. आपल्याला काही घेणं देणं नाही. हे बघा, आपण काय केलं ते बघूया. आपले टेम्पलेट्स परफेक्ट पाहिजे. तुमचे जर टेम्पलेट्स परफेक्ट असतील ना, तर स्कॅल्पिंगमध्ये तुम्ही एक जबरदस्त प्रॉफिट काढू शकता आणि निघू शकता. ओके. मी तुम्हाला दाखवतो. कोणाला जर माझा क्लास जॉईन करायचा असेल, तर कृपया मला या नंबरला फोन करा आणि माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवून द्या आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवून द्या. ओके. एक मिनिट. एक छोटासा ट्रेड मित्रांनो, वीकेंडच्या आधी आपण घेतलाय आणि त्याच्यामधून आपण बऱ्यापैकी प्रॉफिट कमवलंय. आपलं टार्गेट जास्ती नसतं कधी. हे बघा, आपलं टार्गेट जास्ती नाही. आपण हा 5,591 रुपयाचा प्रॉफिट आज घेतलाय मार्केटमधून. तुम्हाला थोडंसं पोर्टफोलिओ दाखवतो मी. हा, एंट्री थोडीशी गडबड झाली, नो डाऊट. एंट्रीमध्ये गडबड आहे, नाही म्हणत नाही मी. एंट्रीमध्ये गडबड झाली आपली, पण पोझिशन नुसार आपण एक चांगला प्रॉफिट कमवलाय. हा बघा, हा कमवलाय. ओके. हे सगळे ट्रेड आपण पुटमध्ये घेतले. ते बघा, पुटमध्ये घेतलेत आणि 5,591 रुपये आपण घेतोय आणि मार्केटमधून आज मार्केटला थँक्यू आणि धन्यवाद म्हणतोय आणि मार्केटमधून आपण निघून जातोय. कोणाला जर प्राइस ऍक्शन शिकायची आहे, कोणाला जर व्यवस्थित काम करायचंय, जर नॉलेज घ्यायचंय, तर या नंबरला मला फोन करा. आपण त्याला व्यवस्थित ट्रेनिंग देतो. कशा लेवल्स फाईंड करायच्या, कशा मार्केटमधून कशा प्रकारे प्रॉफिट काढायचं, हे सगळ्या गोष्टी आपण त्यांना शिकवतो. आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण यूट्यूब चॅनलला मी रोजचे लाईव्ह ट्रेडिंगचे व्हिडिओ पाठवत राहतो. आता इथून पुढे मार्केट साईडवेज जाऊ दे, अप साईडला जाऊ दे, डाऊन साईडला जाऊ दे, मला त्याच्याशी काही घेणं